Hello friends, today we shall discuss one more important practice test paper on the topic of hope is the thing with feathers. This topic is also from 9th standards English textbook. So this practice paper is only for 10 marks. तर विद्यार्थी मित्रांनो अतिशय इम्पॉर्टंट प्रॅक्टिस पेपर आहे कारण याच्यामध्ये आपण 1.3 होप इज अ थिंग विथ फेदर्स या पोएमवरती आपण टेस्ट पेपर बनवलेला आहे. ही पोएम थोडीशी अवघड आहे समजण्यासाठी तुमच्या दृष्टीने. ही म्हणून या पोएमवरती मी डिटेल एक्सप्लेनेशन मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये देणारे व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही तो ओपन करून बघू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता आपण बघणार आहोत की हा 10 मार्क्सचा जो इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर बनवलेला आहे तो कशा प्रकारे त्याचे क्वेश्चन्स आहेत आणि त्याचे आन्सर्स कशा प्रकारे लिहायचे आहे ते. लेट्स गो. सर्वात प्रथम आपण बघूया की 10 मार्क्सचे डिवायडेशन आपण कशा प्रकारे केलं आहे. तुम्हाला माहिती आहे की क्वेश्चन आन्सरसाठी तुम्हाला एक स्टांजा दिला जातो आणि त्या स्टांजावरती 3 प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. ते 3 ते 5 मार्क्ससाठी क्वेश्चन आहेत. रीड द पोएम अँड डू द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. पूर्ण क्वेश्चन पोएम दिलेली नसेल, त्याच्यापैकी 2 किंवा 3 स्टांजा दिलेले असतात. इथे आपण 2 स्टांजे घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये A1, A2 आणि A3 हे 3 प्रकारचे क्वेश्चन आहे. A1 फॉर 2 मार्क्स. याच्यामध्ये बघा A1 क्वेश्चन हा ॲक्टिव्हिटी जी तुम्हाला फिल इन द ब्लँकसाठी आहे. याचे आन्सर तुम्हाला सहजपणे या पोएमच्या स्टांजामध्ये मिळू शकतात. आणि A2 ॲक्टिव्हिटी जी असते कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह असेल किंवा डायग्राम कंप्लीट करा किंवा इथे तुम्हाला दिलेलं आहे की ते मॅच द फॉलोइंग म्हणजे A आणि Bचे तुम्हाला इथे वर्ड दिलेले आहे. त्या वर्डचे मिनिंग बी मध्ये दिलं आहे ते तुम्हाला मॅच करायचे, जोडायला लावायचे. पण बऱ्याच वेळा मुलं इथे काय चुका करतात ते तुम्ही पुढे मी सांगणार आहेत. आपण फक्त डिस्क्रिप्शन बघतोय. हे नको असेल त्याला ऑरमध्ये आणखी एक इम्पॉर्टंट क्वेश्चन या लेसन पोएममधून घेतलेला आहे. ते म्हणजे फाइंड द फ्रेज ऑर लाईन इन द पोएम दॅट मीन्स द. इथे जे वाक्याचा मिनिंग दिलेला आहे आणि त्या मिनिंग दाखवणाऱ्या पोएममधून लाईन्स किंवा फ्रेज वाक्यप्रचार तुम्हाला इथे लिहायचे आहेत. हे दोन्हीपैकी ते क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि A3 ॲक्टिव्हिटी जी 1 मार्क्ससाठी असेल, तुम्ही राईम स्कीम असेल किंवा रायमिंग वर्डसाठी विचारले जाते. इथे आपल्याला रायमिंग वर्ड्स इथे लिहायचे आहेत या पोएममधून किंवा या स्टांजामधून. ठीक आहे. हे झालं 5 मार्क्ससाठी. आणि नेक्स्ट 5 मार्क्स जे आहे ते तुम्हाला राईट ॲप्रिसिएशन या पोएमची ॲप्रिसिएशन. त्याच्यामध्ये 5 पॉईंट्स आहेत. टायटल, नेम ऑफ द पोएट, राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच अँड थीम ऑर सेंट्रल आयडिया. हे आपण याच्यापैकी हा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आहे. आता आपण या क्वेश्चन पेपरमध्ये बघणार आहोत की त्याचं हे कशा प्रकारे आपण त्याची आन्सर्स लिहायचे आहेत. आन्सरची देखील मी PDF बनवलेली आहे. ती PDF मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता. ठीक आहे. तर बघूया आपण आन्सर बघूया. राईट. रीड द पोएम अँड डू द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. जी तुम्हाला स्टांजा दिलेला आहे त्या स्टांजावरती जे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये कंप्लीट द सेंटेन्स हा जी पहिली ॲक्टिव्हिटी आहे. द होप बर्ड इज सिटिंग इन डॅश डॅश असं सेंटेन्स होतं. द होप बर्ड इज सिटिंग इन द सोल. इथे आपल्याला काय लिहायचं आहे, इन द सोल. लिहिताना फक्त हा शब्दच लिहायचा, दिलेलं वाक्य देखील लिहायचं आणि ते तो शब्द लिहायचा आणि त्याच्याखाली अंडरलाईन करायचं. नेक्स्ट, सिंगिंग ऑफ द बर्ड डॅश डॅश. सिंगिंग ऑफ द बर्ड नेवर स्टॉप्स ॲट ऑल. तो कधीच थांबत नाही. नेक्स्ट, इट्स सॉन्ग इज डॅश डॅश ॲट द टाइम ऑफ स्टॉर्म. Its song is sweetest in the gale at the time of storm. The dash dash has heard the bird song in the most difficult circumstances. And the word आपल्याला ते फिलअप करायचं आहे. The poet has heard. कवी ऐकतो किंवा ऐकलं the bird songs in the most difficult circumstances. अशा प्रकारे A1 ॲक्टिव्हिटी आहे. A2 ॲक्टिव्हिटी काय, होप हा कोणासाठी आलेला आहे, बर्ड. आता बरेचदा मुलं काय करतात असं रेश ओढतात, ते नाही, तो शब्द डायरेक्ट तुम्ही ते लिहायचा आहे. होप बर्ड. गेल किंवा स्टॉर्म हे काय दाखवतं, टफेस्ट टाईम इन द लाईफ. टफेस्ट टाईम इन द लाईफ म्हणजे जीवनामधला अतिशय टफेस्ट म्हणजे अतिशय कठीण प्रसंग किंवा कठीण वेळ ते दाखवतो. स्टॉर्म किंवा गेल जरा वादळ किंवा डिफिकल्ट क्लायमेट आपण म्हणू शकतो. कीप वॉर्म हा काय दाखवतो, प्रोव्हाइड कम्फर्ट. प्रोव्हाइड कम्फर्ट म्हणजे आरामदायक या अर्थाने. आणि चिलेस्ट लँड हे काय दाखवतो, डिफिकल्टीज अँड प्रॉब्लेम म्हणजे अडचण हा दाखवण्यासाठी चिलेस्ट लँड. चिलेस्ट लँडचा जो शब्दशः अर्थ घेतला तो अतिशय थंड प्रदेश होतो. त्या थंड प्रदेशामध्ये आपण तिथे सर्वाईव्ह करू शकत नाही. मग हे काय ते डिफिकल्टीज अँड प्रॉब्लेम दाखवणारे ते वर्ड्स या पोएममध्ये आलेले आहेत. अँड लास्ट आहे अक्रूम. अक्रूम म्हणजे थोडासा तुकडा किंवा थोडेसे या अर्थाने म्हणजे व्हेरी स्मॉल बिट म्हणजे तुकडा, व्हेरी स्मॉल. सो या प्रकारे तुम्हाला मॅच द फॉलोइंग वर्ड्स अँड देअर मिनिंग आपण लिहू शकतो. आणि फाइंड द फ्रेजेस ऑर लाईन्स इन द पोएम दॅट मीन्स द फॉलोइंग. आता तो फर्स्ट लाईन जी आहे, मिनिंग जो आहे, होप इज द लाईट डेलिकेट थिंग. होप इज अ लाईट हलकं आहे, डेलिकेट आहे, नाजूक आहे. आता हा अर्थ दाखवणारा ओळ या कवितेमध्ये कोणती आहे ती म्हणजे होप इज द थिंग विथ फेदर्स.
होपची तुलना फेदर्स बरोबर केली आहे. फेदर्स म्हणजे पीस, पक्षाच्या पंखाचं पीस. मग पीस कशा प्रकारे असतं, ते लाईट असतं आणि ते कशा प्रकारे नाजूक असतं. म्हणजे हा फर्स्ट लाईन या ओळीचा अर्थ दाखवते. सेकंड काय, होप ऑफर्स कम्फर्ट टू युअर सोल. होप तुमच्या आत्म्याला कम्फर्ट प्रोव्हाइड करते. आता हा अर्थ दाखवणारी ओळ कोणती आहे, दॅट परचेस इन द सोल. जर तुम्हाला समजलं नाही पण तुम्ही अंदाजे ते सोल, हा सोल इथे शब्द आहे, या प्रकारे पण लिहू शकता. नेक्स्ट जे थर्ड सेंटेन्स आहे, होप इज नॉट अ वर्डी थॉट. वर्डी थॉट, वर्डी म्हणजे शाब्दिक. होप हे शाब्दिक विचार नाही आहे. इट इज मोर लाईक अ फिलिंग ऑर इमोशन. ते फिलिंग आणि इमोशनचे रिलेटेड. म्हणजे यामध्ये ओळ कोणती गेले, अँड सिंग द ट्यून विदाउट द वर्ड्स. विदाउट वर्ड्स म्हणजे शब्दांशिवाय. शब्दांशिवाय काय असतो, तुमच्या फिलिंग किंवा इमोशन असतं, म्हणजे नॉट वर्डी या अर्थाने. इन द मोस्ट डिफिकल्ट टाइम्स होप ऑफर्स द ग्रेटेस्ट कम्फर्ट. कम्फर्ट प्रोव्हाइड करणे. मग हा काय शब्द येतो, इन द स्वीटेस्ट इन द गेल इज अ हार्ट. हां, राईट. होप इज नॉट इझिली डिफिटेड. होपला सहजपणे पराजित करता येत नाही. मग एक वाक्य दाखवलं आहे, इन द सोर. सोर म्हणजे वेदना. मस्ट बी द स्टॉर्म. स्टॉर्म म्हणजे त्या वादळामध्ये किंवा त्या टफेस्ट टाईममध्ये. सोर दॅट कुड बी अबॅश द लिटिल बर्ड. अबॅश म्हणजे अस्वस्थ करतो. लिटिल बर्ड म्हणजे तुमच्या त्या होपला. म्हणजे ही जी ओळ आहे, हे मिनिंग, हे जो मिनिंग आहे तो ही ओळ दाखवते की सदासदे ते लिटिल बर्ड अबॅश होतो पण कम्प्लिटली डेड होत नाही आहे. म्हणजे होप थोडेसे अस्वस्थ होईल पण कम्प्लिटली डेड होत नाही, हा मिनिंग दाखवतो. अँड सिक्स्थ वन आहे, होप हॅज गिवन कम्फर्ट टू मेनी. ते भरपूर दिलेले सेंटेन्स म्हणजे तुमच्या याच्यापैकी कुठलाही येऊ शकतो. ही प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. तुमच्या इंग्लिश वर्कशॉपमध्ये त्याचे जे आहे होपचे, त्याच्यामध्ये हे क्वेश्चन असं दिलेत. याच्यावरती देखील मी सेपरेट व्हिडिओ बनले, ते तुम्ही बघू शकता. होप हॅज गिवन कम्फर्ट टू मेनी पीपल दॅट केप्ट सो मेनी वॉर्म. या अर्थाने होप लिव्ज ऑन इन अ व्हेरी हार्ड टाइम्स इवन वेन इट गेट्स नथिंग फ्रॉम यू. म्हणजे होप तुम्हाला कम्फर्ट करते आणि त्याच्या बदल्यावर तुमच्याकडून काही मागत नाही. मग हा मिनिंग दाखवणारी ओळ कोणती आहे, इट नेवर. नेवरमध्ये कधीच नाही. एक्स्ट्रीमिटी म्हणजे तीव्र याच्यामध्ये सुद्धा प्रसंगामध्ये ते इट आस्क, की आपल्याकडून मागत नाही. क्रूम म्हणजे थोडेसे, ऑफ मी म्हणजे इन रिटर्न होप डिड नॉट आस्क एनिथिंग फ्रॉम अस. आपल्याकडून ती काही आपल्याकडून अपेक्षा करत नाही. ही हा मिनिंग ही लाईन्स दाखवते. सो अशा प्रकारे A2 ॲक्टिव्हिटी 2 मार्क्ससाठी होती आणि A3 ॲक्टिव्हिटी जी आहे 1 मार्क्ससाठी, राईट अ पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स. यू कॅन इझिली राईट रायमिंग वर्ड्स, सोल, ऑल, हार्ट, बर्ड, सी, मी, वॉर्म, स्टॉर्म या प्रकारे. नाव लेट्स द इंग्लिश ॲप्रिसिएशन ऑफ दिस पोएम. टायटल तुम्ही या प्रकारे, होप इज द थिंग विथ फेदर्स किंवा टायटल ऑफ द पोएम इज या प्रकारे किंवा डायरेक्ट ते नाव लिहिलं तर चालेल. आता याच्यासाठी तुम्हाला ती पूर्ण पोएम दिलेली असते. ॲप्रिसिएशनसाठी नावापासून ते तुमच्या लास्टला तुमच्या त्या ती पोएम कोणी लिहिली आहे त्याचं पोएटचं नेम देखील दिलेलं असतं, ते डिटेलमध्ये दिलं आहे. नेम ऑफ द पोएम एमिली डिकिन्सन, राईट. राईम स्कीम ABCB. तर राईम स्कीम कसा काढायचा मी त्या पोएमचे डिस्क्रिप्शन, जी पोएम व्हिडिओ बनवले त्याच्यामध्ये सांगितलं किंवा राईम स्कीमवरती डिफरंट व्हिडिओ बनवले ती तुम्ही बघू शकता. ABCB याच्यामध्ये राईम स्कीम आहे. फिगर ऑफ स्पीचच्यामध्ये मेटाफर आहे, कारण त्यामध्ये इनडायरेक्ट कंपॅरिझन केलेलं आहे होपची आणि बर्ड बरोबर. थीम और सेंट्रल आयडिया या कवितेमध्ये कशी आहे, इन दिस पोएम द पोएम सेज दॅट द होप इज लाईक अ बर्ड लिव्हिंग इन आवर सोल, right? It keeps singing during tough times, giving us courage and comfort. Hope never asks for anything but helps us face difficulties. So in this way we can write central idea. It is for 2 marks. सो अशा प्रकारे ॲप्रिसिएशन 5 मार्क्सचं कंप्लीट होतो. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ निश्चितपणे आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. इफ यू हॅव एनी सजेशन्स फॉर मी, राईट इन कमेंट बॉक्स. विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.